1930च्या मार्चमध्ये कॅथोलिक सेंटर पक्षाचा हेनरिच ब्र्युनिंग पंतप्रधान पदावर विराजमान झाला होता. आर्थिक मंदीचा फटका जाणवू लागल्यामुळे जुलैमध्ये त्यांनी सरकारी खर्चामध्ये काटकसर करायचा कार्यक्रम जाहीर केला. परंतु ब्र्युनिंगच्या या कार्यक्रमाला राईसटॅगचा त्यांच्या लोकसभेचा पाठिंबा नव्हता. त्यांनी हा कार्यक्रम मंजुरीसाठी राईसटॅग पुढे ठेवला तेव्हा त्याला पुरेसं बहुमत मिळालं नाही. 30 लाख जर्मन नागरिक बेकार झालेले आहेत आणि आणखी लक्षावधी नागरिक बेकारीच्या दुष्टचक्रात सापडले जायची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारी खर्चात काटकसर करणं अपरिहार्य आहे, असा ब्रुनिंगचा दृढ विश्वास होता. म्हणून त्यांनी हिंडेनबर्गला असा सल्ला दिला की खास अध्यक्षीय वटहुकूम काढून या काटकसर कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. हिंडेनबर्गचं ब्रुनिंगचा हा सल्ला स्वीकारून तसा वटहुकूम काढायची तयारी केली त्यांनी. परंतु ब्रुनिंगचं हे कृत्य राईसटॅगला न आवडल्यामुळे त्याला आणि त्याच्या मागाहून पंतप्रधान पदावर आरूढ झालेल्या पापेन आणि श्लेइखेर यांना राज्यकारभार करताना सतत अध्यक्षीय पाठिंब्यावरच अवलंबून राहावं लागलं. त्यामुळे लोकशाही राजवटीवरचा जर्मन जनतेचा विश्वास आता डळमळू लागला. मंदीच्या तडाख्यामुळे हतबल झालेल्या जर्मन जनतेला हिटलरच्या नाझी पक्षाचा लढाऊ कार्यक्रम आता आकर्षित करू शकला. 1930च्या सप्टेंबरमध्ये ब्र्युनिंगनं विद्यमान राईसटॅग विसर्जित करून फेर निवडणुका घेतल्या. या निवडणुकीमुळे राईसटॅगमधील नाझी पक्षाचं संख्याबळ 12 वरून 107 पर्यंत वर चढलं. या निवडणुकीमध्ये नाझी पक्षाला 65 लाख मतं मिळाली, तर त्याच्या खालोखाल 45 लाख मतं कम्युनिस्टांनी मिळवली. या गोष्टीचा हिटलरनं अचूक फायदा घेतला. तो सेनाधिकाऱ्यांना आणि उद्योगपतींना सांगू लागला की तुम्ही जर यावेळी नाझी पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला नाहीत तर जर्मनी कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल आणि मग तुमची काय अवस्था होईल हे ध्यानात घ्या. हिटलरचं हे प्रतिपादन उद्योगपतींना पटल्यामुळे कम्युनिस्टांना विरोध करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या हिटलरच्या नाझी पक्षाला भरघोस आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या पिशव्या सैल केल्या. शिवाय हिटलरला गोबेलसारखा हुशार प्रचार प्रमुख लाभला. 60 लाख जर्मन नागरिक बेकार असल्यामुळे जर्मनीत कम्युनिस्ट क्रांती व्हायची भीती दाखवून गोबेल्सनं आपल्या पक्ष प्रचाराचा कार्यक्रम इतक्या नेट्याने चालवला की अवघ्या 2 वर्षाच्या आतच नाझी पक्षाची लोकप्रियता शिगेला पोहोचली. 1932च्या मार्चमध्ये अध्यक्षीय निवडणूक झाली. यावेळी हिंडेनबर्ग विरुद्ध हिटलर असा सामना होता. या निवडणुकीत हिंडेनबर्ग निर्विवाद बहुमत मिळवू शकला नाही. त्यामुळे पुन्हा एप्रिलमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये हिंडेनबर्गला बहुमत मिळालं तरी हिटलरलाही काही कमी मतं मिळाली नाहीत. हिटलरला 1,35,00,000 नागरिकांची मतं होती. त्याच महिन्यात प्रशियामध्ये निवडणुका होऊन तेथील विधानसभेत नाझी पक्षाला निर्विवाद बहुमत मिळालं. अशा रीतीनं हिटलरची लोकप्रियता वाढत होती. हिंडेनबर्गनं ब्र्युनिंगला पंतप्रधान पदावरून दूर करून त्या जागी आपल्या विश्वासातील पापेन याची नेमणूक केली. हिटलरशी समझोता करण्यास पापेन यशस्वी होईल असा हिंडेनबर्गचा कयास होता. परंतु जुलैमध्ये राईसटॅगच्या पुन्हा निवडणुका झाल्यानंतर परिस्थिती बदलली. कारण या निवडणुकीत नाझी पक्षानं 230 जागा मिळवून आपलं निर्विवाद बहुमत प्रस्थापित केलं. एवढा प्रचंड विजय मिळाल्यानंतर हिटलर स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. हिंडेनबर्गनं आपल्याला प्रधानमंत्री केलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. अशा परिस्थितीत हिटलरला दूर ठेवता येतं आहे की काय याचा प्रयत्न करण्यासाठी हिंडेनबर्गनं 4 महिन्याच्या आत राईसटॅग विसर्जित करून फेर निवडणूक घेतली. या निवडणुकीत नाझी पक्षाचं संख्याबळ 230 वरून 196 वर खाली घसरलं. नव्या राईसटॅगमध्ये हिटलरचं संसदीय सामर्थ्य कमी झालं असलं तरी त्याच्या वक्तव्यांनी जर्मन जनता भारून गेलेली आहे हे पापेनला माहीत होतं. त्यामुळे राईसटॅगचं तूर्त तरी विसर्जन करून आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्याशिवाय आपल्याला सुरळीत राज्यकारभार करता येणार नाही हे पापेन याला कळून चुकलं होतं. ही मागणी हिंडेनबर्गकडून मंजूर करून घेण्यासाठी श्लेइकर सारखा हिटलरचा विरोधक आपल्याला पाठिंबा देईल अशी त्याची कल्पना होती. परंतु प्रधानमंत्रीपदावर श्लेइखेरची नजरही घोटाळत होती. आता आपण सर्वस्वी एकाकी पडलेलो आहोत हे पाहून पापेन यांनी प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. पापेन याच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर हिंडेनबर्गनं श्लेइखेरची नेमणूक केली. हे पद आपल्या हातून जाऊ नये यासाठी श्लेइखेरची धडपड सुरू झाली. त्यासाठी त्यांनी ग्रेगॉर स्ट्रासर सारख्या नाझी पक्षातील हिटलर विरोधी गटाच्या प्रमुखाला उपपंतप्रधान पद देऊ करून नाझी पक्ष फोडण्याचा डाव टाकला. श्लेइखेरच्या या कारवाईचा हिटलरला सुगावा लागताच त्यानं स्ट्रासरची पक्षातून हकालपट्टी करून श्लेइखेरचा हा डाव हाणून पाडला. त्यामुळे श्लेइखेरही निराधार अवस्थेत उभा होता.
अखेरीला 29 जानेवारी 1933 रोजी त्यानंही प्रधानमंत्रीपदाचं त्यागपत्र दिलं. पापेन हिंडेनबर्गच्या खास मर्जीतला होता. हिटलरला आता टाळता येत नाही असं आढळून आल्यानंतर हिंडेनबर्गनं पापेनमार्फत हिटलरशी वाटाघाटीला सुरुवात केली. या वाटाघाटीमध्ये असं ठरलं की प्रधानमंत्रीपदावर हिटलरनं आरूढ व्हावं आणि उपप्रधानमंत्रीपद पापेनकडे यावं. मंत्रिमंडळात एकूण ज्या 9 जागा आहेत त्यातील 2 जागा नाझी पक्षासाठी राखून ठेवण्यात याव्यात आणि उरलेल्या 7 जागा पापेननं हिंडेनबर्गच्या सल्ल्याने भराव्यात. पापेनच्या या बनावाला हिटलरनं खुशीनं संमती दिली, कारण मंत्रिमंडळातील जागांबाबत आत्ताच वाद घालत बसणं त्याला उचित वाटत नव्हतं. हिटलरला आपला पुढचा मार्ग स्पष्ट दिसत होता. हिटलरला प्रधानमंत्री पद देण्यानं केवळ जर्मनीच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणावर कोणते परिणाम होणार आहेत याची त्यावेळी पापेनला मुळीच कल्पना आली नाही. श्लेइखेर सारखीच हिटलरची गत होईल आणि पुन्हा प्रधानमंत्रीपद आपल्याकडे येईल या आशेमुळे त्यांनी तूर्त माघार घ्यायचं ठरवलं. पापेननंच जेव्हा असा सल्ला दिला तेव्हा हिंडेनबर्गला विरोध करायचं काहीच कारण नव्हतं. हिंडेनबर्गनं हिटलरला निमंत्रण धाडलं. जर्मनीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्न पाहणारा हिटलर गेले कित्येक दिवस याच निमंत्रणाची वाट पाहत होता. 30 जानेवारी 1933 रोजी जर्मनीचं प्रधानमंत्रीपद हिटलरकडे चालत आलं. युद्धातून युद्धाकडे 2 हिटलरचा उदय. हिटलर सत्तेवर येताच प्रथम त्याने ही सत्ता सदैव आपल्याच हाती राहील या दृष्टीनं पावलं टाकायला प्रारंभ केला. 30 जानेवारी रोजी तो प्रधानमंत्री झाला आणि ताबडतोब म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकींवर आणि निदर्शनांवर बंदी आणली. आपल्याशी सामना करायची एकट्या कम्युनिस्ट पक्षातच ताकद आहे हे त्याला माहिती होतं आणि म्हणून प्रथम त्यांनी ह्या पक्षाकडे आपली नजर वळवली. कम्युनिस्टांजवळचे गुप्त शस्त्रसाठे जप्त करायचा त्यांनी पोलिसांना आदेश दिला. आपल्याला विरोध करील अशी एकही शक्ती जर्मनीमध्ये शिल्लक राहता कामा नये यासाठी ब्राऊन शर्ट SA आणि ब्लॅक शर्ट SS या लष्करी स्वरूपाच्या नाझी संघटना जर्मनीत सर्वत्र संचलनं करताना दिसू लागल्या. या सेनासदृश्य संघटनांची उभारणी करायची जबाबदारी हिटलरचा गृहमंत्री गोरिंग यानं मोठ्या तडफेनं पार पाडली. SA ब्राऊन शर्ट संघटनेमध्ये 25,000 आणि SS ब्लॅक शर्ट संघटनेमध्ये 15,000 तरुणांना दाखल करून घेण्यात आलं. या दोन्ही संघटनांमुळे अल्पावधीतच हिटलरला अपेक्षित असलेले भयग्रस्त असं वातावरण निर्माण होऊ शकलं. 27 फेब्रुवारी रोजी राईस्टॅगच्या इमारतीला आग लागली आणि या आगीबाबत फॉन डेर ल्यूब नावाच्या डच तरुणाला अटक करण्यात आली. कम्युनिस्टांना बदनाम करण्यासाठी नाझी पक्षालाही चांगलीच संधी मिळाली होती. कम्युनिस्टांच्या चिथावणीमुळेच ल्यूबनं हे अघोरी कृत्य केलं असा आरोप करून हिटलरनं एका रात्री 4,000 कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं. कम्युनिस्टही या प्रचारतंत्रात वाकबगार होते. आपला पक्ष बदनाम व्हावा यासाठी SA संघटनेमार्फत हिटलरनेच या आगीचा बनाव रचला आहे असा त्यांनी प्रत्यारोप केला. ही आग नेमकी कोणी आणि का लावली याबाबतची खरी हकीकत कधीच प्रकाशात येऊ शकली नाही. परंतु या आगीच्या कारणाचं निमित्त साधून हिटलरनं लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी राज्यघटनेतील व्यक्ती स्वातंत्र्याचं तत्व रद्द झाल्याचं घोषित केलं. जर्मन प्रजासत्ताकाची प्रचलित राज्यघटना फेकून द्यायच्या कार्यातील हे त्याचं पहिलं पाऊल होतं. या एका उपाययोजनेमुळे विरोधकांचा आवाज बंद पाडायच्या नाझी पक्षाच्या कार्यक्रमाला विशेष जोर चढला. आपण जी कृती करू तिच्याबद्दल राईस्टॅगमध्ये खुलासा करायची संसदीय लोकशाहीला अभिप्रेत असलेली प्रथा हिटलरला नापसंत होती. म्हणूनच ज्या राईस्टॅगच्या मदतीनं तो सत्तारूढ झाला ती राईस्टॅग आता त्याला अडगळीची वाटू लागली. परंतु ही अडगळ दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेतला तर लोकमत अकारण प्रक्षुब्ध होईल याचं त्याला भान होतं. या कार्यासाठी राईस्टॅगचाच वापर करायची त्यांनी चतुराई केली. मार्चमध्ये त्यांनी विद्यमान राईस्टॅग विसर्जित करून नव्या निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकांमध्ये नाझी पक्षाला 288 जागा मिळाल्या. परंतु घटना दुरुस्तीसाठी 2/3 बहुमत असणं आवश्यक होतं. हिंडेनबर्ग यांच्या नॅशनलिस्ट पक्षाशी निवडणूक करार करूनही एवढं बहुमत मिळू न शकल्यामुळे हिटलरनं कॅथोलिक सेंटर पक्षाकडे सहकार्याची याचना केली. कम्युनिस्टांना विरोध करण्यासाठी हिटलर उभा ठाकला आहे या विचारानं कॅथोलिक सेंटरनी हिटलरशी हातमिळवणी केली. एवढी सारी पूर्वतयारी केल्यानंतर हिटलरनं क्रॉल ऑपेरा हाऊसमध्ये नव्या राईस्टॅगची पहिली बैठक बोलावली. विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नाझी पक्षाचं दडपण पडावं यासाठी सभागृहाभोवती SA ब्राऊन शर्ट संघटनेचे सैनिक उभे करण्यात आले होते. हिटलरला विरोध केला तर आपली काय गत होईल हे SA संघटनेच्या लष्करी पहाऱ्यावरून विरोधकांना समजून येत होतं. या नव्या राईस्टॅगच्या पहिल्याच बैठकीत हिटलरनं राईस्टॅग 4 वर्षासाठी रद्द करायचं विधेयक मांडलं.
राईस्टॅगवर निवडून आलेले बहुतेक सर्व कम्युनिस्ट सदस्य तुरुंगातच होते. त्यामुळे सोशल डेमोक्रॅटिक पक्षच तेवढा काय तो आपल्या या विधेयकाला विरोध करण्याची शक्यता आहे हे हिटलर जाणून होता. म्हणून त्या पक्षाला एकाकी पाडण्याची व्यवस्था केल्यानंतरच त्यानं हे विधेयक मताला टाकलं. 441 विरुद्ध 94 मतांनी हे विधेयक मंजूर होताच हिटलरच्या आनंदाला सीमा उरली नाही. संसदीय संमतीनं संसदीय लोकशाही नष्ट करायचा हा एक अभिनव प्रयोग होता. हा प्रयोग अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्य यंत्रणेवर नाझी पक्षाची पकड बसवायच्या दृष्टीनं हिटलरनी वेगाने पावलं टाकायला प्रारंभ केला. प्रथम त्यांनी निरनिराळ्या राज्यातील प्रादेशिक विधिसभा रद्द करून तिथे गव्हर्नरांची राजवट निर्माण केली. हे सगळे गव्हर्नर नाझी पक्षाचे सदस्य असल्यामुळे हिटलरचे आदेश ते बिनबोभाट मान्य करणार होते. एवढी व्यवस्था झाल्यानंतर जुलैमध्ये सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली. कामगार संघटनाही सरकारी नियंत्रणाखाली आल्या. या सरकारी योजनेला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना मारहाण करून श्रमशिबिरात बंदिस्त करण्यात आलं. देशात कुठेही विरोधी आवाज उठू नये म्हणून हिटलरनं 1934च्या जानेवारीमध्ये सगळी प्रादेशिक सरकारं रद्द करून सर्व कारभार बर्लिनच्या केंद्रीय अधिसत्तेच्या नियंत्रणाखाली आणला. 1934च्या एप्रिलमध्ये त्यांनी सेनाप्रमुख जनरल फॉन ब्लॉम्बर्ग याच्याशी बोलणं करून त्याच्याकडून लष्कराच्या सहाय्याचं अभिवचन घेतलं. एसए आणि एसएस या संघटनांच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल लष्करात नाराजीची भावना निर्माण झाली आहे हे ब्लॉम्बर्गनं सांगताच योग्य वेळी या दोन्ही संघटनांच्या कार्याला आवर घातला जाईल असंही हिटलरनं आश्वासन दिलं. हिटलरनं ब्लॉम्बर्गशी बोलणं केलं ही गोष्ट अर्थातच एसए संघटनेच्या सूत्रधारांना पसंत पडली नाही. ही नापसंती व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या विरुद्ध आवाज काढला तर त्याचे कोणते परिणाम होतात हे दाखवून देण्यासाठी हिटलर स्वतः म्युनिकला गेला आणि त्याच्या देखरेखीखाली अवघ्या 72 तासांच्या आत एसए संघटनेच्या 400 कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. हिटलरनं म्युनिकला जे कार्य पार पाडलं त्याची हिमलर आणि गोरिंग यांनी बर्लिनमध्ये पुनरावृत्ती केली. श्लेखेर सारख्या भूतपूर्व प्रधानमंत्रीही या हत्याकांडाला बळी पडला. अशा रीतीनं एसए संघटनेतील विरोधी नेतृत्व हिटलरनं नष्ट केल्याबद्दल सेनाप्रमुखांनी आनंद प्रदर्शित केला. 2 ऑगस्टला हिंडनबर्गचं निधन झालं. त्यानंतर पंतप्रधान पदाबरोबरच राष्ट्राध्यक्ष हे पदही हिटलरनं स्वतःकडे घेतलं. राष्ट्राध्यक्ष हा सर्व लष्करी दलांचा प्रमुख असल्यामुळे या कृतीमुळे सर्व लष्करही आता त्याच्या नियंत्रणाखाली आलं. परंतु आपण बळजबरीनं राष्ट्राध्यक्षपद स्वतःकडे घेतलं आहे असं दृश्य दिसता कामा नये अशी दक्षता घेण्याइतका तो सावध होता. आपल्या या निर्णयावर लोकमताचं शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी सार्वमत घेण्यात आलं आणि त्यात 90% नागरिकांनी हिटलरला मत दिलं. अशा रीतीनं लोकशाही संकेतांचा आधार घेऊनच 1934च्या ऑगस्टमध्ये हिटलर जर्मनीचा निरंकुश हुकुमशहा झाला. जिथे जिथे म्हणून जर्मन भाषिक नागरिक आहेत तो सगळा प्रदेश बर्लिनच्या नियंत्रणाखाली आणून बृहत जर्मनी उभारायचा त्याचा निर्धार होता. त्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारण्यावाचून त्याला गत्यंतर उरलं नव्हतं. हिटलर स्वतः ऑस्ट्रियन होता. त्यामुळे प्रथम ऑस्ट्रिया जर्मनीत समाविष्ट करण्याबाबत तो अतिशय उत्सुक होता. माइन काम्फ या त्याच्या पुस्तकात पहिल्याच पानावर त्यानं असं लिहिलं आहे, ऑस्ट्रिया जर्मनीत विलीन होणं आवश्यक आहे. आपल्या हाती कधी सत्ता येईल किंवा नाही याची खात्री नव्हती. अशा वेळी माइन काम्फमध्ये रेखाटलेलं बृहत जर्मनीचं चित्र साकार करण्यासाठी धडपडणं हेच त्याचं आता जीवनसूत्र झालं होतं. त्यासाठी त्यांनी प्रथम जर्मनीच्या शस्त्रीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. वर्साय करारानं जर्मनीला जवळजवळ निशस्त्र केलं होतं. त्यामुळे हा करार उधळून लावल्याशिवाय शस्त्रीकरणाचा कार्यक्रम हाती घेता येणार नव्हता. हिटलर सत्तेवर आला तेव्हा सर्व युरोपीय राष्ट्रांनी आपलं सेना सामर्थ्य विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढवू नये या सूचनेचा विचार करण्यासाठी निशस्त्रीकरण परिषदेचा घोळ चालू ठेवला होता. या परिषदेतून बाहेर पडल्याखेरीज आपल्याला शस्त्रसज्ज होता येणार नाही हे ओळखून हिटलर 1933च्या ऑक्टोबरमध्ये त्या परिषदेतून बाहेर पडला. त्याबरोबरच राष्ट्रसंघाचं दडपणही सहन करावं लागू नये म्हणून त्यांनी राष्ट्रसंघातूनही अंग काढून घेतलं. यामुळे वर्साय कराराची बंधनं झुगारून द्यायला आता हिटलर मोकळा झाला होता. या सगळ्या गोष्टींमुळे आपण कोणत्या संकटाला निमंत्रण देत आहोत याची ब्रिटनमध्ये चर्चिल यांच्याशिवाय कोणालाच स्पष्ट कल्पना नव्हती. 7 फेब्रुवारी 1934 रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना चर्चिल म्हणाले, युद्ध काही अगोदर ठरवून होत नसतात. काहीतरी एकदम इतक्या त्वरेनं घडून जातं की मग परिस्थिती आटोक्यात ठेवणं इच्छा असूनही जमत नाही. 1914 साली काय घडलं याची मी सभागृहाला आठवण करून देऊ इच्छितो. त्यावेळी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात कोणताही तंटा नव्हता. जुलैमधल्या एखाद्या संध्याकाळी पॅरिसमधला जर्मन राजदूत फ्रेंच प्रधानमंत्र्याला भेटायला गेला आणि त्यांनी प्रधानमंत्र्याला विचारलं, जर्मनी रशिया विरुद्ध युद्ध पुकारणार आहे.
या प्रकरणी फ्रान्स कोणती भूमिका स्वीकारणार आहे हे विचारायला मी आलेलो आहे. आमच्या हिताच्या दृष्टीनं जे योग्य असेल तसं आम्ही वागू, फ्रेंच प्रधानमंत्र्यानं शांतपणाने उत्तर दिलं. तुम्ही रशियाशी मैत्रीचा करार केला आहे, होय ना? जर्मन राजदूतानं विचारलं. होय, फ्रेंच प्रधानमंत्री. फ्रेंच प्रधानमंत्र्याचं हे उत्तर ऐकताच काही मिनिटांच्या आतच युरोपमधील युद्धाच्या ज्वाळा पश्चिम युरोपपर्यंत पोहोचल्या. अशावेळी तटस्थ राहूनही युद्ध टाळता येत नाही. फ्रान्सचं उदाहरणच घ्या ना. त्यावेळी समजा रशियाला मदत न करायचं फ्रान्सनं जर्मनीला आश्वासन दिलं असतं, तरीही केवळ या आश्वासनावर जर्मनीचं समाधान होणार नव्हतं. तटस्थतेची हमी म्हणून तौल आणि भुर्डू येथील किल्ले फ्रान्सनं आपल्या स्वाधीन केले पाहिजेत अशी मागणी करायचं जर्मनीनं ठरवलं होतं. म्हणजे एकदा का शत्रू राष्ट्र हट्टाला पेटलं की युद्ध आणि शरणागती याविना दुसरा मार्गच उरत नाही. हिटलर युद्धाची तयारी करीत राहणार याबद्दल निदान मला तरी किंचितही शंका नाही. वर्षभराच्या आतच त्याचं विमानदल आपल्या तोडीस तोड करू शकेल. म्हणून मला आग्रहाने हेच सभागृहाला सांगायचं आहे की वेळ न गमावता आपण संरक्षणक्षम झालं पाहिजे. चर्चिल यांच्या या इशाऱ्याकडे त्यावेळी कुणीही लक्ष दिलं नाही. राष्ट्रसंघातून बाहेर पडल्यामुळे शस्त्रीकरणाच्या बाबतीत स्वतंत्र झालेल्या हिटलरनं 34 जानेवारीमध्ये पोलंडशी 10 वर्ष मुदतीचा अनाक्रमणाचा करार करून आपल्या उद्दिष्टांच्या रोखानं दुसरं पाऊल टाकलं. यापूर्वीच पोलंडचा आणि फ्रान्सचा मैत्रीचा करार झाला होता. परंतु वेळ प्रसंगी फ्रान्स आपल्या मदतीला येईल किंवा नाही यासंबंधी पोलंडला अलीकडे शंका वाटू लागली होती. म्हणून पोलंडनं जर्मनीशी करार करून स्वतःची सुरक्षितता साध्य करून घ्यायचा निर्णय घेतला. 1921 मध्ये त्यावेळचा जर्मन परराष्ट्र मंत्री जनरल फॉन सेक्स्ट यानं रशियाबरोबर मैत्री करताना पोलंडची फाळणी करण्याची रशियाची सूचना मान्य केली होती. या 13 वर्षापूर्वीच्या कराराशी हिटलरचं हे नवीन धोरण विसंगत आहे असं त्यावेळी जगाला वाटलं. पोलंडची मैत्री हा हिटलरच्या दृष्टीनं तात्पुरत्या सोयीचा भाग आहे याची त्यावेळी कोणालाच कल्पना आली नाही. पूर्व युरोपातील राष्ट्रांना जर्मनीपासून धोका पोहोचू नये यासाठी फ्रान्सनं पोलंड, चेकोस्लोवाकिया आदी राष्ट्रांशी मैत्रीचे करार केले होते. त्यामुळे पूर्व युरोपमधील फ्रेंचांचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी या भागात आपण शांततावादी धोरण स्वीकारत आहोत अशी पूर्व युरोपीय राष्ट्रांची खात्री पटवण्याची जाहिरात म्हणून जर्मनी पोलंड मैत्री कराराचा हिटलरला उपयोग करून घ्यायचा होता. पोलंड हे आपल्या पूर्व सीमेलगतचं राष्ट्र असल्यामुळे आपली इतर सर्व उद्दिष्ट सफल झाल्यानंतरच त्याच्याकडे लक्ष देणं हिटलरला सोयीचं जाणार होतं. पोलिश कॉरिडॉरमुळे पूर्व प्रशिया आपल्यापासून तुटला आहे ही गोष्ट हिटलर विसरलेला नव्हता. परंतु इतर हिशोब आटोपल्यानंतर पोलंडचा हिशोब चुकता करावा असं हिटलरनं ठरवलं. यामुळे ऑस्ट्रिया जर्मनीत समाविष्ट करून घेणं हा हिटलरच्या परराष्ट्रीय धोरणातील पहिला कार्यक्रम ठरला. त्यानं ऑस्ट्रियातील नाझी पक्षाला हाताशी धरलं. ऑस्ट्रियन नाझी पक्षाच्या स्वयंसैनिकांनी राज्य यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी सरकारी कचेरीवर हल्ला चढवून प्रधानमंत्री डॉक्टर डोल्फस यांचा खून केला. त्यानंतर त्यांनी नभोवाणी केंद्र ताब्यात घेतलं. परंतु ऑस्ट्रियन लष्करानं तातडीने हा उठाव मोडून काढला. ऑस्ट्रिया जर्मनीच्या ताब्यात जाणं इटलीच्या दृष्टीनं हितकर नव्हतं. म्हणून मुसोलिनीही ऑस्ट्रियन राजवटीच्या बाजूने उभा राहिला. त्यानं ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमेवर उभ्या केलेल्या सेनेला सज्ज राहायचा आदेश दिला. या सगळ्या परिस्थितीचा अंदाज येताच ऑस्ट्रियातील अपयशी कटवाले आपले कोणीच नव्हे असं जाहीर करून हिटलर मोकळा झाला. ऑस्ट्रियन प्रकरणाच्या निमित्तानं हिटलरच्या महत्वाकांक्षेचा सुगावा लागताच फ्रान्सनं जर्मनीला लागून असलेल्या सीमेवर मॅजिनो तटबंदी बांधायचं काम हाती घेतलं. शिवाय हिटलरनं पोलंडशी करार केल्यामुळे पूर्व युरोपमधील आपल्या हितसंबंधांना धोका पोहोचणार आहे हे ओळखून फ्रेंच परराष्ट्र मंत्री लुई बार्थो यांनी पूर्व युरोपचा दौरा करून लोकार्नो कराराच्या धर्तीवर आणखी एखादा सुरक्षितता करार करायचा प्रयत्न करून पाहिला. या करारात रशियाही सहभागी झाला पाहिजे असा फ्रान्सचा प्रयत्न होता. परंतु रशियाच्या हेतूबद्दल पोलंडला शंका असल्यामुळे पोलिश नेत्यांनी फ्रान्सची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर रशियाला राष्ट्रसंघात प्रवेश मिळवून द्यायची बार्थो यांनी खटपट सुरू केली आणि या खटपटीला सप्टेंबरमध्ये यश आल्यामुळे बार्थो यांचा विश्वास दुणावला. पण पुढल्या महिन्यात त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळे पियर लावल यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपदाची सूत्र आली. हिटलरच्या प्रादेशिक विस्तारवादाला कसा आवर घालायचा हा त्यांच्यापुढेही प्रश्न होता. या कामी इटलीची मदत घ्यायचं लावल यांनी ठरवलं. फ्रान्स ऑस्ट्रियाच्या स्वातंत्र्याची हमी देत असेल तर इटली फ्रान्सबरोबर करार करायला तयार आहे असं मुसोलिनीनं कळवलं. लावल यांनी ही अट मान्य केल्यानंतर 1935च्या जानेवारीमध्ये लावल आणि इटालियन मुसोलिनी यांनी परस्पर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
वर्साय करारानुसार जर्मनीच्या सार प्रांताचं भवितव्य 15 वर्षानंतर निश्चित करायचं ठरलेलं होतं. 1935 जानेवारीत ही मुदत संपताच तिथे सार्वमत घेण्यात आलं आणि या सार्वमतात 90% मतदारांनी जर्मनीत समाविष्ट व्हायच्या बाजूने आपलं मत नोंदवलं. सार प्रांत हाती आल्यानंतर 2 महिन्याच्या आतच हिटलरनं सक्तीच्या लष्कर भरतीचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमानुसार जर्मनीत 5.5 लाख खडं सैन्य उभारलं जाणार होतं. प्रारंभीच्या काळात आपल्या इतक्या सैन्याची आवश्यकता नाही असं सेनानींनी हिटलरला सुचवून पाहिलं, परंतु फ्रान्स इतकं सेना सामर्थ्य उभारल्या वाचून आपल्याला गत्यंतर नाही असं हिटलरनं पटवून दिल्यानंतर सेनानींनी आपला विरोध मागे घेतला. हिटलरनं सक्तीच्या लष्कर भरतीचा कार्यक्रम जारी करताच त्याची दखल मित्र राष्ट्रांना घेणं आवश्यक होतं. त्यानुसार स्ट्रेसा इथे 1935च्या एप्रिलमध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि इटली या 3 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन त्यामध्ये लोकार्नो कराराचं आपण पालन करू या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. राष्ट्रसंघ लष्करीकरणाबद्दल जर्मनी विरोधक निंदाव्यंजक ठराव संमत केला. एवढं होऊन फ्रान्सला सुरक्षितता वाटेना म्हणून त्यानं मे मध्ये रशियाशी स्वतंत्रपणे मैत्रीचा करार केला. त्याचप्रमाणे चेकोस्लोवाकियावर जर्मनीचा हल्ला झाला तर फ्रान्स बरोबर रशियाही चेकोस्लोवाकियाच्या मदतीला जाईल असं फ्रान्सनं रशियाकडून अभिवचन घेतलं. हिटलरनी आपल्या आता नौदलाकडे लक्ष पुरवायचं ठरवलं. त्यांनी ब्रिटनशी करार करून ब्रिटनच्या नौदल सामर्थ्याच्या 35% नौदल उभारण्याची परवानगी मिळवली. पाणबुड्यांच्या बाबतीत हे प्रमाण 100% ठरवण्यात आलं. ब्रिटननं जर्मनीशी हा करार करताना फ्रान्स किंवा इटली यापैकी कोणालाच विश्वासात घेतलं नाही, म्हणून ब्रिटनकडून स्ट्रेसा कराराशी विसंगत असं वर्तन घडलं आहे अशी या दोन्ही राष्ट्रांनी तक्रार केली. जर्मनीच्या निशस्त्रीकरणाला ब्रिटन आपणहून मदत करत आहे अशीही फ्रान्स आणि इटली यांनी या नाविक कराराबाबत टीका केली. या सगळ्या गोष्टींमुळे जर्मनी विरुद्ध एकजुटीनं उभे राहायच्या ब्रिटन, फ्रान्स आणि इटली यांच्या मूळ प्रतिज्ञेला हळूहळू आता तडे जाऊ लागले. 1935च्या ऑक्टोबरमध्ये इटलीनं अॅबिसिनियावरील आक्रमणाची तयारी केली. तेव्हा तर ब्रिटन, फ्रान्स आणि इटली यांच्या उद्दिष्टातील दुरावा अधिकच स्पष्ट झाला. इटलीला आक्रमण करण्यावाचून परावृत्त करण्याचं राष्ट्रसंघाचं प्रयत्न तेही निफळ ठरले. मुसोलिनी अॅबिसिनियाचा घास गिळत असताना ब्रिटन आणि फ्रान्स ही राष्ट्र स्वस्थ बसलेली पाहून हिटलरनं उरला वर्साय करारही उधळून लावण्याचा निर्णय घेतला. राईनलँडवर त्याची नजर खेळलेलीच होती. वर्सायच्या करारानुसार राईनलँड हा निरलष्करी विभाग म्हणून जाहीर करण्यात आला होता. या तरतुदीप्रमाणे राईन नदीच्या संपूर्ण डाव्या तीरावर आणि उजव्या तीरापासून 40 किलोमीटर्सपर्यंत अंतरावर तटबंदी उभारण्यास किंवा तत्सम कोणतीही लष्करी कारवाई करायला जर्मनीला प्रतिबंध करण्यात आला होता. त्याप्रमाणे या भागात जर्मन सैन्य येता कामा नये असंही सांगण्यात आलं होतं. वर्साय करारानंतर फ्रान्स आणि जर्मनी यांनी लोकार्नो करार करून राईनलँडच्या निरलष्करीकरणावर शिक्कामोर्तब केलं होतं. जर्मनी आणि फ्रान्स या जर्मनी आणि बेल्जियम यांच्यातील सीमांचा जर्मनीकडून भंग होणार नाही यावर लोकार्नो करारात भर देण्यात आला होता. या सीमांचा भंग केल्यास आक्रमणाविरुद्ध राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार लष्करी कारवाई केली जाईल या तरतुदीला फ्रान्सप्रमाणेच जर्मनीनेही मान्यता दिली होती. परंतु हिटलरला सुरुवातीपासूनच राईनलँडचं निरलष्करीकरण सलत होतं. फ्रान्सनं रशियाशी मदतीचा करार करून आपल्यावर अविश्वास व्यक्त केला आहे. ही संधी साधून लोकार्नो करार धुडकावून लावावा असं हिटलरनं ठरवलं. 7 मार्च 1936 सकाळी 10 जर्मन परराष्ट्र मंत्र्यानं बर्लिन येथील ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम आणि इटली यांच्या राजदूतांना भेटीसाठी बोलावून त्यांना राहीनच्या दोन्ही तीरांवरील प्रदेशाचं निरलष्करीकरण आणखी 25 वर्ष कायम ठेवू द्यायची जर्मनीची तयारी असल्याचं कळवलं. एकीकडे हा वाटाघाटींचा घोळ सुरू असताना दुपारी 12 वाजता राईस्टॅगची बैठक भरली आणि या बैठकीत राईनलँडवर ताबा मिळवायचा आपला निर्धार हिटलरनं बोलून दाखवला. इतकंच नव्हे तर ही घोषणा होण्याच्या सुमारालाच जर्मन सेनेनं राईनलँडमध्ये प्रवेश करून महत्वाची शहरं आपल्या ताब्यातही घेतली होती. जर्मनीनं राईनलँडचा ताबा घेतल्याचं वृत्त कळताच फ्रेंच नेत्यांना अक्षरशः धक्का बसला. पूर्वी फ्रान्सनं ब्रिटनच्या आग्रहामुळेच राईनलँडमधून आपली सेना काढून घेतली होती. त्यामुळे जर्मनीच्या आक्रमक कृत्याबद्दल ब्रिटन आता कोणतं धोरण स्वीकारतो इकडे फ्रान्सचं लक्ष लागलं. 8 मार्च रविवार लंडन आणि पॅरिस यांच्या दरम्यान टेलिफोनवरून विचारविनिमय करण्यात वेळ गेला. दुसऱ्या दिवशी अँथनी इडन, लॉर्ड हॅलिफॅक्स आणि राल्फ विग्रॅम या परराष्ट्र खात्यातील आपल्या दोघा सहकाऱ्यांसमवेत पॅरिसला गेले. जर्मनीच्या आक्रमणाचा विचार करण्यासाठी राष्ट्रसंघाची ताबडतोब पॅरिस इथे बैठक भरवावी
असं फ्रेंच परराष्ट्र मंत्री फ्लांदीन यांनी सुचवलं. परंतु ही बैठक पॅरिसऐवजी लंडन इथे भरवणंच सोयीचं ठरेल असं इडन यांचं मत पडलं. याबाबतचा निर्णय करायचं फ्रान्सवर सोपून इडन प्रभृती ब्रिटिश नेते लंडनला परतले. कसंही करून ब्रिटनला जर्मनी विरुद्ध उपाययोजना करण्याकरता राजी करण्यासाठी फ्लांदीन स्वतः लंडनमध्ये येऊन पोहोचले. युरोपातील सगळ्या राष्ट्रांनी आता मुळीच वेळ न गमावता हिटलर विरुद्ध उभं ठाकलं पाहिजे असं फ्लांदीन यांनी ब्रिटिश प्रधानमंत्री बाल्डविन यांना परोपरीने सांगितलं. जो भेटेल त्याला फ्लांदीन हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होते. ते म्हणाले, हिटलरला रोखण्याबाबत फ्रान्स एकटा काही करू शकत नाही, हेच आमचं दुःख आहे. आपण आपल्या सामर्थ्याच्या बळावर जर्मनीला जर का रोखलं नाही तर महायुद्ध अपरिहार्य ठरणार आहे. कदाचित सध्या ब्रिटिश जर्मनीशी तात्पुरती मैत्री करू शकेल, पण फ्रान्स आणि जर्मनी यांच्या दरम्यान मैत्रीचे संबंध प्रस्थापित होण्याची सुतराम शक्यता नाही. तुम्ही जर लोकार्नो कराराचं पालन केलं नाही तर मलाही आमचं धोरण बदलावं लागेल. फ्लांदीन शुराला साजेसे असे शब्द बोलले, पण या शब्दांना साजेशी कृती मात्र त्यांच्या हातून घडली नाही. युद्ध ओढून घेणं सध्या तरी आता ब्रिटनला परवडणार नाही असं बाल्डविन यांनी सांगितल्यानंतर हताश मनस्थितीत फ्लांदीन पॅरिसला परतले. त्यानंतर ब्रिटनच्या सूचनेनुसार राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ मंडळाची लंडनमध्ये बैठक होऊन त्यामध्ये राईनलँड प्रश्नाचा विचार झाला. फ्रान्स आणि रशिया यांनी मैत्रीचा नवा करार केल्यामुळे आपल्याला स्वसंरक्षणासाठी राईनलँडचा ताबा घ्यावा लागला असं हिटलर सांगत होता. म्हणून फ्रान्स रशिया करारानं आपल्याला कसा धोका निर्माण होतो हे हिटलरनं हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाला समजून सांगावं आणि याबाबतचा न्यायालयाचा निर्णय जाहीर होईपर्यंत हिटलरनं राईनलँडमध्ये आणखी सेना आणू नये असं राष्ट्रसंघाने जर्मनीला आवाहन केलं. राष्ट्रसंघाच्या बैठकीत असंही ठरलं की जर हिटलरनं या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर लोकार्नो करारानुसार ब्रिटन आणि इटली यांनी फ्रान्सला मदत करून जर्मनीकडून सीमाभंग होणार नाही या दृष्टीने उपाय योजावेत. राष्ट्रसंघाच्या या ठरावाला हिटलरच्या हिशोबी काहीच किंमत नव्हती. एक तर अगोदरच मुसोलिनीशी बोलणं करून त्यांनी मित्र राष्ट्रांच्या गोटातून इटलीला बाहेर काढायचं काम सुरू केलं होतं. दुसरं असं की बाल्डविन यांनी फ्लांदीन यांना दिलेल्या उत्तरावरून ब्रिटन लगेच युद्धाला प्रवृत्त होणार नाही याचीही हिटलरला आता खात्री होती. 26 मार्च पासून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये परराष्ट्रीय धोरणावर चर्चा सुरू झाली. यावेळी राईनलँड प्रकरण ताजं असल्यामुळे प्रामुख्यानं त्याबाबतच प्रत्येक वक्त्यांनी आपले विचार मांडले. हिटलरचा आताच प्रतिकार केला नाही तर युरोपवर येत्या 2-3 वर्षाच्या आत कोणतं संकट कोसळणार आहे याचं चर्चिल यांनी अचूक भविष्य वर्तवलं होतं. पण त्यावेळी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हा आवाज मात्र एकाकीच होता. राईनलँड ताब्यात घेऊन जिथे जय्यत लष्करी सिद्धता केलेली होती अशा वेळी ऑस्ट्रियाला जर्मन राईशमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे हे हिटलरनी मनामध्ये ठरवलेलं होतं. ऑस्ट्रियाचे प्रधानमंत्री डॉक्टर डोल्फस यांच्या खुनानंतर मागे पडलेलं हे प्रकरण पुन्हा हातात घ्यायचं त्यानं ठरवलं. हिटलरच्या तत्कालीन विचारांचा पुरावा जर्मन परराष्ट्रमंत्री न्युरात यांनी मॉस्कोतील अमेरिकन राजदूत बुलिट यांच्याशी 18 मे 1936 रोजी जे बोलणं केलं त्यात स्पष्टपणे पाहायला मिळतो. न्युरात म्हणाले, राईनलँडचा घास पचनी पडेपर्यंत काहीही करायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. फ्रान्स आणि बेल्जियम यांच्या सीमेलगतची आपली तटबंदी पूर्ण होईपर्यंत ऑस्ट्रियातील नाझी पक्ष उठाव करणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. चेकोस्लोवाकिया बाबतही आता घाई करावी असं आम्हाला वाटत नाही. एकदा का आमची पश्चिम तटबंदी भरभक्कम पायावर उभी राहिली आणि त्यायोगे फ्रान्स जर्मन प्रदेशात शिरू शकणार नाही अशी आमचीच नव्हे तर मध्य युरोपमधील इतर राष्ट्रांची खात्री पटली की ही राष्ट्र आणि जर्मनी यांच्या संबंधांना नवं स्वरूप प्राप्त होईल. आजही ऑस्ट्रियामध्ये तरुण वर्ग फार मोठ्या संख्येनं नाझी पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. तिथला नाझी पक्ष सर्वसत्ताधीश होणार हे आता ठरलेलंच आहे. प्रश्न आहे तो केवळ याला किती वेळ लागतो हाच. आम्ही जर ऑस्ट्रियाविरुद्ध पाऊल उचललं तर आम्हाला इटलीचा रोष सहन करावा लागेल आणि ही संधी साधून इटलीला मदत करायच्या मिशानं फ्रेंच सैन्य आमच्या पश्चिम सीमेवर धडकवू लागेल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत पश्चिम सीमा सुरक्षित करून घेणं हे आमचं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. अशा रीतीनं न्युरत जर्मनीच्या भावी कार्यक्रमाचं स्पष्ट चित्र विशद करीत असताना हिटलर मात्र शांततेचा उद्घोष करीत होता. त्यामुळे हिटलर आणि न्युरत यांच्यातील खरा कोण हा संभ्रम उत्पन्न झाला आणि हिटलरला नेमकं तेच हवं होतं. 21 मे रोजी राईस्टॅगमध्ये बोलताना तो म्हणाला, ऑस्ट्रियाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करायची जर्मनीची मुळीच इच्छा नाही. ऑस्ट्रिया जर्मनीत समाविष्ट करायचा विचारही आमच्या मनात आलेला नाही. आपल्या या वक्तव्यावर जगाचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी 11 जुलै रोजी ऑस्ट्रियाशी करार करून त्याला त्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करायचं आश्वासन दिलं.
त्याचप्रमाणे ऑस्ट्रियन नाझी पक्षाला जर्मनी चिथावणी देणार नाही असंही त्यांनी परोपरीनं सांगितलं. परंतु या करारावर स्वाक्षरी केल्यापासून 5 दिवसाच्या आतच उठावाची तयारी करा असा ऑस्ट्रियन नाझी पक्षाला आदेश देणारा हिटलरचा गुप्त खलिता बर्लिनहून व्हिएन्नाकडे रवाना झाला होता. कोणत्या क्षणी ऑस्ट्रियावर हल्ला चढवायचा एवढंच फक्त आता हिटलरनं आपल्या सेनानींना सांगायचं शिल्लक ठेवलेलं होतं.